नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मधुश्री प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे संचालक, उत्तम लेखन व प्रकाशन अशा दोन्ही गोष्टींचा वारसा लाभलेले श्री पराग रघुनाथ लोणकर यांनी लिहिलेली कथा आज आपण ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे धर्मसंकट. हे बघ मध्या, तुला माझी सगळीच परिस्थिती माहीत आहे. माझ्या मुली जवळजवळ 30ला आल्या आहेत रे. पण पैशामुळे त्यांच्या लग्नाचं मला काहीच बघता येत नाहीये. या डिसेंबरला माझी पॉलिसी संपतीये. माझा अपघाती मृत्यू झाला असता तर माझ्या कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळाले असते. आणि नैसर्गिक झाला असता तर 50 लाख. कोटी जाऊ दे, 50 लाख जाऊ दे, निदान 25 लाख तरी मिळवून दे. मला दोन्ही मुलींची लग्न लावून देता येतील रे. सुधाकर काकुळतीने मला म्हणत होता. अरे सुध्या, मला शक्य असतं तर मी ते केलं असतं रे. पण तुझी पॉलिसी प्युअर टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे. घेतानाच मी तुला इतरही पॉलिसी समजवून दिल्या होत्या. त्यातल्या मनी बॅक पॉलिसीसारखी एखादी पॉलिसी घेतली असतीस तर रक्कम परतही मिळाली असती, अगदी बोनस सहित. पण प्युअर टर्म इन्शुरन्सचा हप्ता सगळ्यात कमी म्हणून तू टर्म इन्शुरन्स घेण्याचा आग्रह धरलास. या विम्याच्या मुदतीत पॉलिसीधारक हयात असेल तर रिटर्न काही मिळत नसतं रे. तुझं म्हणणं बरोबर आहे मध्या. पण त्यावेळी आयुष्यात पुढे माझी चांगली प्रगती होईल अशा स्वप्नात होतो रे मी. पण दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही. गेल्या 30 वर्षात परिस्थिती आहे तशीच राहिली. प्लीज काहीतरी मार्ग काढ मध्या. खरंच शक्य नाही रे. अरे मला शक्य असतं ना तर मी स्वतः तुला थोडी मदत केली असती. पण माझ्यावरच किती जबाबदाऱ्या आहेत हे तू जाणतोसच. आमचं बोलणं चालू असतानाच आम्ही ज्या नदीच्या काठावर बसलो होतो तिथला कॉन्ट्रॅक्टर आमच्या जवळ येऊन उभा राहिला आणि आम्ही शांत झालो. पुढच्या दिवशी गणपती विसर्जन. त्याची सगळी तयारी तिथे चालू होती. आमच्या इथूनच तो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या माणसांना ओरडून म्हणाला, अरे गण्या, रव्या, तो तिकडचा भाग खूप घसरडा झाला आहे रे. उद्या विसर्जनासाठी धरणाचं पाणीही सोडणार आहेत बरंच. तेवढ्या त्या भागात बांबू लावून एंट्री बंद करून टाक. माणसांना सूचना देऊन कॉन्ट्रॅक्टर तिथून निघून गेला आणि आम्हीही उठलो. सुध्याचा उतरलेला चेहरा मला दिसत होता. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजल्याचंही समजत होतं. पण माझ्या हातात काहीच करण्यासारखं नव्हतं. अगदी काहीच. दुसरा दिवस उजाडला. दुपारचे 12 वाजले असतील. मला माझ्या दुसऱ्या एका मित्राचा फोन आला. मध्या, खूपच वाईट बातमी आहे रे. सुध्या सकाळी विसर्जनासाठी घाटावर गेला आणि तिथे पाय घसरून नदीच्या जोरदार वाहणाऱ्या पाण्यातच वाहून गेला. काही वेळातच पलीकडच्या काठावर त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. तू आता थेट त्याच्या घरीच ये. मी झटकन आवरलं आणि 15 मिनिटात सुध्याच्या घरी पोहोचलो. घरामध्ये प्रचंड रडारड चालू होती, जी अपेक्षितच होती. वहिनी म्हणत होत्या, अहो, गणपती विसर्जन करायला गेले आणि पाय घसरला. आमच्या अगदी समोरून वाहून गेले हो. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी मदतीसाठी खूप आरडाओरडा केला, पण पाण्याला एवढा जोर की कुणाला मदतीसाठी उडी टाकता आली नाही. गोंधळ ऐकून तिथला एक कॉन्ट्रॅक्टर धावून आला. ज्या ठिकाणाहून आमचे हे घसरले तिथे काल रात्रीच बांबू बांधले होते म्हणे. मध्यरात्री ते बांबू कोणी काढले हेच त्याला कळत नव्हतं. कुणीतरी हा उपद्व्याप केला
आणि हे हकना गेले हो. मध्यरात्रीनंतर ते बांबू कोणी काढले हे फक्त माझ्या लक्षात आलं होतं. सुध्याचा झालेला मृत्यू जगाच्या दृष्टीने अपघाती होता. या घटनेला अनेक जण साक्षीदार होते. मी सुध्याचा मित्र होतो आणि विमा एजंटही. सुध्याच्या कुटुंबाला विम्याचे 1 कोटी मिळवून देण्याची जबाबदारी आता माझी होती. पण सुध्याची ही आत्महत्या होती याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नव्हती. सुध्याच्या पॉलिसीमध्ये काही कलमं अशी होती की त्यानं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं असतं तर विम्याची रक्कम मिळायला अवघड होणार होतं. कदाचित कोर्ट खटले करावे लागले असते आणि तरीही क्लेम रिजेक्ट झालं असतं तर विम्याची रक्कम मिळालीही नसती. ज्या विमा कंपनीसाठी मी गेली 30 वर्ष काम करत होतो त्या विमा कंपनीशी प्रामाणिक राहायचं की सुध्याच्या कुटुंबाची आर्थिक अडचण कायमची दूर करायची या धर्मसंकटात मी सापडलो होतो. कथा समाप्त. श्रोते हो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.